मोहविद्यालयातील सौर ऊर्जा प्रकल्प व जनजागृती केंद्राचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते लोकार्पण. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे मोहविद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय ठाणे आयोजित गुरुवर्य स व्ही कुलकर्णी सौर ऊर्जा प्रकल्प व जनजागृती केंद्राचे लोकार्पण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावरती डॉक्टर संजय मंगला गोपळ, लतिका सुप्रभा मोतीराम, माजी शिक्षक सुबोध देशपांडे, उषा केळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, कोषाध्यक्ष रवींद्र तामरस, कार्यवाह अधटराव, मुख्याध्यापिका निलांबरी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेधाताई पाटकर म्हणाले की पृथ्वी आज जळत आहे म्हणून हिमालय ढासळत आहे. ऊर्जाधारित विकास थांबल्याशिवाय तो कमी करत गेल्याशिवाय सूर्य काय चंद्रसुद्धा नवी संसाधने मिळवून देणार नाही. अशी परिस्थिती शाश्वत विकासाचे मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. जिथे तिथे आपल्या आयुष्यात ऊर्जा वाचवता येईल तिथे वाचवावी आणि जिथे जिथे मनुष्य ऊर्जेचाच उपयोग करता येईल तिथे तो करावा. आज ग्रीन शब्द काळा झाला आहे. शेती बुलडोझरने तुडवून एअरपोर्ट बनवले जात आहे. त्याला ग्रीनफील्ड एअरपोर्ट असं नाव दिलं जात आहे. नैसर्गिक शक्तींच्या संसाधनावरती आज कोट्यावधी जनता जगते आहे. कोरोना काळात सगळ्यांनी बघितलं आहे की केवळ पैसा असून जीव वाचवता येत नाही. प्राणवायू जीवन देतात. आज मोहविद्यालयाने एक उद्देश ठेवून लाख मोलाचे कार्य केले आहे. आपले स्वप्न संजय मंगो आणि लता सुमो यांच्या देणगीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवलं आहे. माझा सलाम असल्याचे सांगत मेधाताई पाटकर यांनी दोघांचे आणि शाळेचे भरभरून कौतुक केले. तसेच हा प्रकल्प प्रेरणादायी असून समाजापुढे आणावा आणि प्रसार करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. संस्काराचं बीज हे असं रुजत असतं, ज्याचा पहिला संस्कार त्याला बर्वे सरांनी या सौर ऊर्जा प्रकल्पाला 1,00,000 रुपयांचा निधी दिलेला आहे. त्यांचा इथे अगोदर उल्लेख आहे. एका बाजूला आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे आमच्या आंदोलनाची घोषणा आहे, लढाई पढाई साथ साथ. लढाई पढाई साथ. जीवनशाला की क्या है बात, लढाई पढाई साथ साथ. बघा तुम्ही लिहून बघा माझ्यावर घोषणा, जीवनशाला की क्या है बात. तर ठाण्यातल्या नागरिकांनी मेधाताईंना काही या नर्मदा नद्या अभियानासाठी रक्कम जमा करावी असा प्रयत्न केला.